ओम श्री गुरु सत्ताये नमः. विचार क्रांती अभियान प्रस्तुती मनाची प्रचंड शक्ती. लेखक युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य. प्रकरण 3. मनाच्या निग्रहाची चमत्कारिक क्षमता. उन्हाळ्यातील सूर्याची जास्तीत जास्त उष्णता सुद्धा मनुष्य सहन करत असतो, कारण सूर्याची किरणं विखुरलेली असतात. पण हीच किरणं जर काचेच्या भिंगातून एकाच बिंदूवर केंद्रित केली तर शरीराला चटके बसू लागतात. त्या बिंदूवर कापूस किंवा कापड ठेवलं तर ते पेटू लागतं. सूर्यकिरणांप्रमाणेच मनाचा निग्रह केल्यामुळे सुद्धा जी शक्ती निर्मित करण्यात येते तिचं सामर्थ्य फार जास्त असतं. मन जर अस्ताव्यस्त असेल तर त्यामुळे कोणतंच प्रयोजन पूर्ण होणार नाही. सर्वसामान्य मनुष्यासारखेच ते आहार विहारामध्ये गुंतून राहतं. परंतु मनाला जर एखाद्या उच्च लक्ष्यावर केंद्रित करण्यात आलं तर त्याची शक्ती द्विगुणित होते आणि मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यास ते समर्थ होतं. सर्वसाधारण माणसाचं जीवन हे खाणं पिणं, मुलांचं संगोपन करणं, त्यांची लग्न उरकवणं यातच संपून जात असतं. त्यांच्या आयुष्यात कोणतंच उच्च ध्येय राहत नाही. त्यांच्या हातून कसलंच विशेष कार्य घडत नाही. मनाला जेव्हा एखाद्या विशेष उद्देशाकडे नियोजित करण्यात येतं तेव्हा ते संकल्पपूर्वक आपल्या ध्येयपूर्तीसाठी कसोशीनं प्रयत्न करत असतं. संकल्पित मनात समुद्राच्या लाटांसारखी शक्ती भरलेली असते. असं मन मोठ्यातील मोठं काम सुद्धा सहजरित्या करून दाखवत असतं. इतर लोकांना ते चमत्कारासारखं वाटत असतं. वास्तविक पाहता ते चमत्कारासारखं दिसणारं कार्य हे मनाच्या निग्रहामुळेच संपन्न झालेलं असतं. मनाच्या तन्मयतेमुळे अशक्य वाटणारी कामं सुद्धा शक्य होत असतात. माणसाच्या मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात. त्यापैकी काही चांगले असतात तर काही वाईट असू शकतात. हे विचार सूक्ष्म जगतातून येत असतात. ते कार्यान्वित झाल्यावर तसाच स्वभाव बनत असतो. सर्वसामान्यपणे मनुष्य हा चांगल्या विचारांना कार्यान्वित करण्याऐवजी वाईट विचारांनाच जास्त कार्यान्वित करत असतो, कारण मनुष्याची प्रवृत्ती वाईट मार्गाकडे लवकर वळते. वाईट विचार कार्यान्वित झाल्यावर मनुष्याचा स्वभाव सुद्धा वाईट बनतो. असा मनुष्य स्वतः तर वाईट कृत्य करतोच, शिवाय तो इतरांना सुद्धा आपल्यासारखा वाईट बनवत असतो. दुष्ट आणि दुराचारी मनुष्याच्या संगतीत राहणारे लोक सुद्धा तसेच बनतात. मन हे वाईट मार्गाकडे लवकर वळत असल्यानं त्याला चांगल्या मार्गाकडे जाण्यासाठी वारंवार सांगावं लागतं. मनावर सतत नियंत्रण ठेवून त्याला चांगल्या मार्गाकडे लावण्याचा सल्ला शास्त्रांमध्ये देण्यात आला आहे. शास्त्रकारांना माहीत होतं की बाह्य जगातील वासना आणि तृष्णांकडे मनुष्य लवकर आकर्षित होत असतो, कारण शारीरिक भोग वासनांच्या पूर्ततेमध्ये मनुष्याला विशेष आनंद आणि तृप्ती मिळते. भोग वासनांच्या आहारी गेलेल्या माणसाचं फार लवकर पतन होत असतं. त्याच्या इच्छा, विचार, आकांक्षा, कल्पना हे सर्व पतनोन्मुख होत असतात. वाईट विचार मनात आल्यामुळे मनुष्याच्या स्वभावात चंचलता, अस्थिरता, क्षुद्रता आणि कुचकामीपणा येतो. परिणामस्वरूप त्याच्यावर अनेक अडचणी आणि संकटं कोसळतात. अशा माणसाची भौतिक उन्नती खुंटते. तो आध्यात्मिकतेपासून सुद्धा परावृत्त होतो. अनियंत्रित मनात अनेक इच्छा आकांक्षा येत जात असतात. असा मनुष्य कधी मोठी संपत्ती मिळवण्याची स्वप्न बघतो तर कधी मोठा विद्वान होण्याची कामना करतो. बलवान बनण्याची, पुढारी होण्याची, प्रतिष्ठा मिळवण्याची, श्रीमंत होण्याची, कामवासना भोगण्याची अशा अनेक योजना बनवण्यात येतात. या योजना स्थिर नसतात. इतरांना तसं करताना बघून आपण सुद्धा तसं करावं असे मनात विचार येत असतात. अशा लोकांच्या जीवनाचं कसलंच ध्येय नसतं. मनाच्या संवेदनशीलतेमुळे त्याला ते करीत असलेले प्रत्येक कार्य योग्यच आहे असं वाटतं. तो आपल्या मनात येणाऱ्या इच्छांचा समन्वय करू शकत नाही. एकाच वेळी कोणीतरी बलवान, विद्वान किंवा चांगला वक्ता बनू शकत नाही. एकाच वेळी एकच काम पूर्ण केलं जाऊ शकतं. एकाच वेळी जेवण करणं, पाणी नेणं, घरी जाणं, दुकानात राहणं, मोटारीत फिरणं, आघाडीत बसणं हे सर्व शक्य होत नाही. या सर्वांना क्रमाक्रमानंच केलं जाऊ शकतं. कोणतं काम जास्त महत्वाचं आहे, कोणतं काम आधी करायला हवं, कोणतं काम लांबणीवर टाकणं शक्य आहे, या सर्वांवर सारासार विचार करणं आवश्यक असतं. योजना बनवून क्रमाक्रमानं केलेली कामच यशस्वी होत असतात. एकाच ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी कधी कधी अनेक मार्ग सुचवतात. या मार्गांचा समन्वय साधल्यास ध्येयपूर्ती होण्यास वेळ लागत नाही. अनेकदा आपल्या इच्छा आणि आपल्या परिस्थितीचा ताळमेळ बसवावा लागतो. म्हणून मनुष्यानं आपल्या जीवनाचं लक्ष ठरवून योजनाबद्ध पद्धतीनं कामं क्रमानुसार केल्यास लक्ष्य प्राप्ती करणं कठीण जात नाही. माणसाचं ध्येय जितकं उच्च असेल, भव्य असेल, तितकाच त्याच्या मनातील इच्छांचा आवेग सर्वांगीण आणि व्यापक असतो. मनाच्या तन्मयतेमुळेच या ध्येयाप्रत जाणं शक्य होत असतं. कमी उंच जागेवरून खाली पडल्यास कमी मार लागतो
आणि जास्त उंचीवरून खाली पडल्यास जास्त मार लागतो. त्याचप्रमाणे उच्च लक्ष प्राप्त करण्यासाठी जास्त तन्मयता, तत्परता आणि एकाग्रतेची आवश्यकता पडत असते. मनाला साधून घेतलं आणि आवडीनं आपल्या ध्येयाकडे क्रमाक्रमानं मार्गक्रमण केलं तर अडचणी आपोआपच दूर होतात आणि आपण अभिष्ट यश प्राप्त करू शकतो. परंतु हे वाटतं तेवढं सोपं नसतं. ध्येयपूर्तीच्या मार्गात अनेक अडचणी आणि अडथळे येतात. त्यांचं निराकरण करणं हे कठीण वाटत असतं. कधी कधी एकाच प्रश्नाच्या दोन बाजू योग्य वाटतात. कोणती बाजू त्यापैकी घ्यावी आणि कोणती सोडावी याचा निर्णय करणं फार कठीण होतं. पण मन जर नियंत्रित असेल आणि विवेक जागृत असेल तर योग्य निर्णय घेणं कठीण जात नाही. सद्य परिस्थितीचं आकलन करून अडचणींवर मात करता येऊ शकते. इथे फक्त एका गोष्टीचं भान ठेवावं लागतं, ते म्हणजे मनावर कडक नियंत्रण ठेवून कोणत्याच प्रलोभनास बळी पडू नये. मन हे नेहमी आपल्या आवडीच्या गोष्टींकडे झुकत असतं. म्हणून मनावर कडक नियंत्रण ठेवणं हे फार आवश्यक असतं. अन्यथा ध्येयप्राप्तीच्या मार्गात अडचणी येण्याची शक्यता असते. आशा, विश्वास, दृढता, तन्मयता, कर्मनिष्ठा, धैर्य, कष्ट सहन करण्याची सहनशीलता हे सर्व मनःशक्तीचे प्रतीक होत. या सर्वांमुळे मनाचं संतुलन राखण्यात आणि ते ध्येयाकडे प्रेरित करण्यात मदत मिळत असते. अंतःकरणात थोरपणा विकसित होत असतो. परिणामी मनाच्या सर्व शक्ती एकवटून प्रचंड दावानलासारख्या बनत असतात. अशा शक्तिशाली मनामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळत असतं. निराशा, उद्विग्नता, चंचलता आणि अश्रद्धा हे सर्व मनोविकार आहेत. ईर्ष्या, द्वेष, कुढणं, चिडचिडेपणा इत्यादींमुळे मनाच्या शक्तींचं पतन होतं आणि जीवनात कसलंच यश मिळत नाही. म्हणून मनुष्यानं दोन्ही बाजूंचा सर्वंकष आणि सखोल विचार करूनच कोणताही निर्णय घ्यावा, कारण या निर्णयावरच यश किंवा अपयश आधारित असतं. मन हे फारच शक्तिशाली असतं, पण ते नियंत्रित असलं तरच त्यापासून विशिष्ट लाभ मिळवता येऊ शकतो. हीच अट जीवन लक्ष्याची प्राप्ती किंवा सांसारिक सुखसोयी मिळवण्यासाठी सुद्धा लागू पडत असते. मनावर कडक नियंत्रण ठेवलं की जीवनात कोणतीही उन्नती करण्यात यश मिळू शकतं आणि पारलौकिक जीवनाचा मार्ग सुद्धा प्रशस्त होत असतो.